इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 9वा, पर्यावरणीय व्यवस्थापन. प्रस्तावना. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की पृथ्वीच्या भोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. दैनंदिन जीवनात हवेचा आणि पर्यावरणातील विविध घटकांचा सजीव सृष्टीवर परिणाम होत असतो. एखाद्या ठिकाणची वनस्पतींची वाढ, तसेच एखाद्या ठिकाणच्या लोकांचे आहार, वेशभूषा, शरीराची ठेवण इत्यादी गोष्टी या पर्यावरणातील विविध घटकांवर अवलंबून असतात. म्हणूनच काश्मीरी लोक व राजस्थानी लोक यांच्या राहणीमानात अन्न, वस्त्र, निवारा यांमध्ये फरक दिसून येतो. पर्यावरणाचा सजीव सृष्टीवर जसा चांगला परिणाम होतो तसाच वाईट परिणाम देखील होत असतो. पर्यावरणाच्या घटकांविषयी आपल्याला माहिती असायला हवी. विविध घटकांचा अभ्यास करून आपण ही माहिती अद्ययावत ठेवायला पाहिजे, कारण पर्यावरणातील घटकांमध्ये सातत्याने बदल होत असतो. पर्यावरणातील या घटकांच्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विविध संस्थाही कार्यरत आहेत. पर्यावरणाचे व्यवस्थापन ही आज काळाची गरज बनली आहे. वातावरणामध्ये जे बदल होतात ते पर्यावरणामध्ये योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे होतात. म्हणून आपण या पाठामध्ये पर्यावरणाच्या व्यवस्थापनाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. बरं, मला सांगा, वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध येतो? आपण श्वास घेतो, त्या श्वासासाठी हवा आपल्याला आजूबाजूच्या वातावरणातून मिळते. अगदी बरोबर. आपण ज्या हवामानात राहतो त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अनेक प्रकारे संबंध येतो. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील आहार, कपडे, आरोग्य, राहणीमान अशा अनेक गोष्टी तेथील हवामानाशी संबंधित असतात. कोकणातील हवामान उष्ण आणि दमट आहे. समुद्र जवळ असल्याने त्यांच्या आहारात भात व मासे यांचे प्रमाण जास्त असते. आता सांगा, दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरील विविध बातमीपत्रातून हवामानासंबंधी कोणकोणते अंदाज वर्तवले जातात? सर, परिसराचे तापमान, आर्द्रता, पाऊस यांविषयी अंदाज वर्तवले जातात. अगदी बरोबर. हवामानासंबंधी अंदाज विविध माध्यमातून वर्तवले जातात. परिसराची आर्द्रता व तापमान सांगितले जाते. पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पाऊस किती पडेल किंवा पडला असेल तर किती पडला हे सांगितलं जातं. तसेच एखाद्या वेळेस येणाऱ्या वादळाविषयी किंवा मुसळधार पावसाविषयी माहिती दिली जाते. तसेच सावधानतेचा इशाराही दिला जातो. हवामान. मुलांनो, आता आपण हवामानाविषयी माहिती जाणून घेऊ. हवा म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती होय. याउलट वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते. आपण बरेच वेळेस म्हणतो किंवा ऐकतो की आज हवेत खूप गारवा आहे, आज तापमान खूप जास्त आहे. हे आपण त्या त्या वेळच्या हवेविषयी बोलत असतो. हवेतील बदल वातावरणातील स्थितीमुळेच होतो. ही आकृती पहा. यामध्ये हवामानाचे विविध घटक दिले आहेत, जसे वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता व तापमान. हे सर्व घटक वातावरणातील त्यावेळच्या हवेची स्थिती ठरवतात. तसेच ते विविध प्रदेशातील भौगोलिक परिस्थितींवर अवलंबून असतात. जसे उष्ण वाळवंटी प्रदेशात पर्जन्य कमी असून तेथील तापमान जास्त असते. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीत काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे प्रादेशिक हवामान होय. हवामानातील बदल. मुलांनो, निसर्गातील हवामान हे सतत बदलत नाही. सतत बदल होतो तो हवेमध्ये, हे लक्षात ठेवा. यावरून आपल्या हे लक्षात येतं की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी संबंधित असतो.
हवेमध्ये कमी काळात बदल होतो. उदाहरणार्थ, आज जर हवेत गारवा असेल तर थोड्या दिवसांनी हवेतील गारवा कमी होतो. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. उदाहरणार्थ, थंड हवेच्या ठिकाणचे हवामान सहसा बदलत नाही. हवामान आपल्या रोजच्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडत असतं. आपल्या प्राथमिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय इत्यादींवर हवामानाचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, जास्त थंडी असेल तर त्या प्रदेशातील लोक लोकरीचे कपडे वापरतात. तसेच थंड वातावरणात जी पिके येतात त्या पिकांची शेती करतात. त्यांच्या घरांची रचनाही विशिष्ट प्रकारची असते. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील शेतीसाठी हवामानाचे खूप महत्त्व आहे. कारण हवामानातील बदलत्या परिणामामुळे पाऊस नियमित पडत नसून त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. म्हणून अशा ठिकाणी हवामानाचा विचार करून पिके घ्यावी लागतात. तसेच विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे, अति उंच इमारती बांधणे अशा योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, वाऱ्याची दिशा, तापमान, हवेचा दाब, हवेतील आर्द्रता इत्यादी. हवामानाचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम. मुलांनो, हवामानाचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो. जर शेतीसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडला तर पीक भरपूर येईल. पण जर पाऊसच पडला नाही तर दुष्काळ पडेल आणि उपासमार होईल. हवामानातील बदलामुळे सागर प्रवाहावर परिणाम होऊन वादळे, चक्रीवादळे, ढगफुटी, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळून समुद्र जल पातळी वाढते. हे असे अनेक परिणाम होतात. हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आपण प्रदूषण टाळायला पाहिजे. वृक्षतोड थांबवून अधिकाधिक वनराई निर्माण करायला पाहिजे. तसेच कार्बनचे उत्सर्जन कमी करायला पाहिजे. मानवाने हवामान व भौगोलिक अनुकूलतेमुळे बरीच प्रगती केली आहे. शतकानुशतकांच्या हवामानाच्या अनुभवाच्या आधारेच मानवाने आपल्या जीवनाचे वेळापत्रक आखले आहे. आपली जीवन पद्धती, आहार निश्चित केलाय. हवामानाचा शेती उत्पादनावर परिणाम होतो हे लक्षात आल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी याविषयी अभ्यास केला व आजही करतायत. त्याचा पर्यावरणाला व आपल्याला निश्चितच फायदा होतोय. म्हणूनच सर्व जगाला हवामानाचे महत्त्व लक्षात यावे, हवामानाविषयी त्यांच्या मनात जागरूकतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व. 1. दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवाच्या जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती, प्राणी हे सर्व मिळून पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरण तयार होते. त्यामुळे सजीवांचा विकास होतो. 2. प्रादेशिक हवामान जसे असेल त्यानुसार तेथील लोकांचे जीवन असते. म्हणजेच स्थानिक हवामानानुसार लोकांचे आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवन पद्धती ठरत असते. उदाहरणार्थ, कोकणातील घरे कौलारू आहेत तर थंड प्रदेशातील लोक लोकरीचे कपडे वापरतात. तर ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते तेथील लोक सुती कपडे वापरतात. 3. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची व जलचक्रांची निर्मिती अशा बाबी हवा व हवामानाच्या घटकांशी संबंधित असतात. 4. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे म्हणजेच खडकाची झीज होण्याचे कार्य हवामानातील विविध घटक घडवून आणत असतात. 5. खडकांचे मातीत रूपांतर होण्यासाठी हवामानच महत्वाचे ठरते. 6. मातीत असणारे जीवाणू हे हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असतात. या जीवाणूंमुळेच सेंद्रिय द्रव्यांची निर्मिती होते.
हवामानाचे सजीव सृष्टीसाठीचे हे महत्त्व लक्षात घेता वातावरण व हवामान शास्त्राचा अभ्यास करणे खूपच महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या ठिकाणचे हवामान निश्चित करण्यासाठी पूर्वी अभ्यासलेल्या विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागतो व त्या घटनांची नोंद ठेवावी लागते. या निरीक्षणासाठी जगातील अनेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहे. यालाच वेधशाळा असं म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांनी सुसज्ज असतात. पूर्वीच्या आणि आताच्या हवामानाच्या बदलाचा अभ्यास वेधशाळेमार्फत केला जातो. वर्तमानकालीन हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्य काळातील बदलाचा अंदाज बांधता येतो. परंतु हवामान हे वातावरणाच्या वेगवेगळ्या घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने हवामानाचा अंदाज वर्तवणे थोडे गुंतागुंतीचे होत असते. एखाद्या ठिकाणी हवामान हे सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर अशा ठिकाणच्या हवामानाचा अंदाज बांधणे सोपे जाते. पण ज्या ठिकाणच्या हवामानातील बदल हे गुंतागुंतीचे व परस्परावलंबी असतील आणि जर हे बदल शीघ्र गतीने घडत असतील तर त्या बदलांचा अंदाज बांधणे खूप कठीण असते. हवामानशास्त्र. मुलांनो, हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली, हवामान या घटकांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. हवामानशास्त्राचा आपल्याला खूप उपयोग होतो, कारण हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, विजा, मेघगर्जना अशा विविध घटकांचा हवामानशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. त्यामुळे हवामानाविषयी भविष्यातील अंदाज बांधणे सोपे जाते. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. हवामानातील बदलांविषयी अभ्यास करण्यासाठी 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजेच वर्ल्ड मिटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण यासाठी मोलाची कामगिरी बजावत आहे. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था म्हणजेच WMO, भारत उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्था म्हणजेच IITM आणि राष्ट्रीय समुद्री व वातावरणीय व्यवस्थापन म्हणजेच NOAA संस्थाही या क्षेत्रात कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था WMO, जागतिक हवामान संस्था अर्थात वर्ल्ड मिटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन ही हवामानशास्त्राची मध्यवर्ती संस्था 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था जगभरातील विविध वेधशाळांकडून हवामान नोंदी मागवते. या जगभरातील नोंदींचा साठा या संस्थेकडे उपलब्ध असतो. हा साठा विविध प्रादेशिक हवामानातील परस्पर संबंध, जागतिक स्तरावर कार्यरत असलेली हवामान चक्रे वगैरेंच्या अभ्यासासाठी वापरला जातो. भारत उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्था IITM ही पुण्यातील हवामान संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना 17 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. ही वेधशाळा भारतातील मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करते. राष्ट्रीय समुद्री व वातावरणीय व्यवस्थापन NOAA, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी झाली. तिचे मुख्य कार्यालय गोवा येथे असून तिचे प्रादेशिक कार्यालय कोचीन व विशाखापट्टणम येथे आहे. भारतीय हवामान खाते. ब्रिटिश काळापासून भारतीय हवामान खाते कार्यरत आहे. या खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. या खात्यांचे मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे, तर मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत.
भारतीय हवामान खाते हे दर दिवशी हवेची स्थिती दाखवण्यासाठी 24 तासात 2 नकाशे तयार करून प्रसिद्ध करते. या खात्यात हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज, हवेचे प्रदूषण, भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज या विषयांवर सातत्याने संशोधन चालू असते. भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकायन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांना हवामान विषयक सूचना देण्यात येतात. वाळूची वादळे, धुळीची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची थंडीची लाट, सुनामी इत्यादी आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला विविध प्रसार माध्यमातून देते. त्यानुसार नागरिकांना या संकटातून वाचण्यासाठी मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी जर मुसळधार पाऊस होणार असेल तर हे खाते 2 दिवस अगोदर सूचना देते. त्यामुळे नागरिक याबाबतीत सज्ज होतात. अशी माहिती मिळावी यासाठी भारताने अवकाशात अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे उपग्रह सोडलेले आहेत. या उपग्रहांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे पृथक्करण व विश्लेषण करणाऱ्या अनेक वेधशाळा भारतात उत्तम दर्जाचे कार्य करीत आहेत. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. भारतामध्ये मान्सूनचे अंदाज वर्तवण्याची खूप जुनी म्हणजे जवळपास 100 वर्षांची परंपरा आहे. सन 1877 मध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याचे संस्थापक HF ब्लॅनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून मान्सूनचा अंदाज वर्तवला. तर IMDचे 1930 सालचे संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणांच्या व पूर्वीच्या नोंदींच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याविषयी गृहीतक मांडले. तर 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. सध्या IITM तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. संख्यात्मक प्रारूप म्हणजेच डायनॅमिक गणितीय मॉडेल. या प्रारूपात हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेतला जातो आणि त्या आधारे संख्यात्मक प्रक्रियांद्वारे अंदाज वर्तवला जातो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परम संगणकाच्या सहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडींवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडली जातात. समुच्चित प्रारूप. अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज दिला जातो. यालाच समुच्चित प्रारूप असं म्हणतात. सध्या IMD या संस्थेद्वारे असे अनेक प्रकारचे अंदाज दिले जातात. सांख्यिकी प्रारूप. या प्रारूप प्रकारामध्ये गतकाळातील विविध प्रदेशातील समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब, त्या वर्षीचा मान्सून कसा होता या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत याची तुलना केली जाते आणि सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. अशा प्रकारे ही प्रारूपे आपल्याला भविष्यकालीन हवामानाचा अंदाज ओळखण्यास मदत करतात. सध्या IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेद्वारे अनेक नवीन प्रारूपे बनवली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरांवर काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे. कोणतेही हवामानशास्त्रीय प्रारूप हे त्यात वापरण्यात येणारे घटक आणि मॉडेल्समधून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या परिणामाच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असते.
मात्र समुद्र आणि वातावरण यातील परस्पर संबंध कायम एकसारखे राहत नसल्यामुळे या प्रारूपात सतत बदल करावे लागतात. घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज. आज कचरा ही खूप मोठी समस्या संपूर्ण जगाला भेडसावते. मोठ्या शहरांमध्ये तर या कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केलंय. यामुळे वातावरण दूषित तर होतच, पण माणसेही आजारी पडतायत. म्हणून या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे आहे. तर आता आपण घनकचरा व्यवस्थापनाविषयी माहिती करून घेऊयात. मुलांनो, कचऱ्यामुळे प्रदूषण होते हे तर तुम्हाला माहित आहेच. तर मग सांगा की प्रदूषण म्हणजे काय? सर, मानवी कृती किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे जेव्हा पर्यावरण दूषित होते तेव्हा त्याला प्रदूषण असं म्हणतात. अगदी बरोबर. बरं, आपल्या आजूबाजूचा परिसर कोणकोणत्या प्रकारे दूषित होतो? आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन सारेच निरनिराळ्या पद्धतीने दूषित होते. हवेत विषारी वायू किंवा धुलीकण मिसळतात. पाण्यात आणि जमिनीतही अनेक विषारी रसायने मिसळली जातात. शिवाय अनेक प्रकारच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण होते. अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर प्रदूषित होतो. बरोबर आहे. आपल्या सभोवतालचे हवा, पाणी, जमीन असे घटक कोणत्या ना कोणत्या कारणांनी प्रदूषित होत असतात. मुलांनो, तुमच्या रोजच्या जीवनात विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढीग तुम्ही पाहिले असतील. तसेच ही आकृती पहा. यामध्ये दिसत असलेला कचरा तुम्ही तुमच्या आजूबाजूला नेहमी पाहत असता. या कचऱ्याचा तसेच तुमच्या घरात आजूबाजूला निघणाऱ्या कचऱ्याचा तुम्हाला काही उपयोग करता येईल असं वाटतं का? हो सर, ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून खत निर्मिती करता येईल. अगदी बरोबर. अशा कचऱ्याचे आपण योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. आता ही आकृती अ आणि ब पहा. यामध्ये कोणता फरक दिसतोय? अ आकृतीमध्ये खूप कचरा दिसतो आणि परिसर अस्वच्छ दिसतोय, तर ब आकृतीतील परिसर स्वच्छ दिसतोय. बरोबर. आकृती ब मधील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण सर्वांनी मिळून कचरा रस्त्यावर टाकू नये. तसेच घरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. बरोबर. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. घनकचरा. मानवाच्या दैनंदिन कृतीतून अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांनाच घनकचरा असं म्हणतात. नको असलेले घन स्वरूपातले टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा होय. आपल्याला त्याची आवश्यकता नसते तेव्हा आपण ते टाकून देतो. उदाहरणार्थ घरगुती कचरा, औद्योगिक म्हणजेच कारखान्यातून येणारा कचरा, जैववैद्यकीय कारणांनी निर्माण होणारा कचरा, अशा अनेक प्रकारे कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर तो एक ऊर्जेचा उत्तम स्रोत बनू शकतो. उदाहरणार्थ कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते. सध्या संपूर्ण जगभर घनकचरा ही एक मोठी समस्या बनलीय. या कचऱ्यामुळे जमीन व पाणी हे दोन्ही प्रदूषित होतात. घनकचरा ही आर्थिक विकास व पर्यावरणाचा तसेच आरोग्याचा ऱ्हास या बाबतीत एक मोठी गंभीर बाब बनलीय व त्यामुळे मानवी अधिवासाला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय. आपण दररोज अशा अनेक पदार्थांचा, वस्तूंचा वापर करत असतो. वापरलेले बरेच पदार्थ कचऱ्यात टाकून देतो, परंतु त्यातील बऱ्याच वस्तूंचा वापर आपण पुन्हा करू शकतो. त्यासाठी आपल्याला या कचऱ्याचा योग्य विनिमय करता आला पाहिजे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता आली पाहिजे. अन्यथा पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणाम होतात. राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये म्हणजे मुंबईमध्ये सुमारे 5,000 टन, पुण्यामध्ये 1,700 टन, नागपूरमध्ये 900 टन इतका घनकचरा दररोज तयार होतो. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत खूप मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे महत्वाचे कारण म्हणजे घनकचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन. त्यामुळे साचलेला घनकचरा हा विविध आपत्तींचे एक मुख्य कारण ठरू शकतो. घनकचऱ्याचे स्रोत. मुलांनो, आपण घनकचऱ्याविषयी माहिती घेतली.
आता या घनकचऱ्याचे विविध स्रोत कोणते आहेत ते या तक्त्याच्या मदतीने समजून घेऊ. घरगुती कचरा. स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न, टाकाऊ कागद, प्लास्टिक कागद, पिशव्या, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी अशा अनेक प्रकारचा कचरा आपल्या घरात निघत असतो. औद्योगिक कचरा. विविध उद्योगातून विविध प्रकारची रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू असा कचरा बाहेर पडतो. धोकादायक कचरा. विविध उद्योगातून निर्माण होणारी रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोगप्रसारक पदार्थ इत्यादी प्रकारचे पदार्थ मानवी जीविताला व पर्यावरणाला धोका निर्माण करणारे असतात. शेतातील, बागेतील कचरा. झाडांची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, जनावरांचे मल मूत्र, विविध रसायने व खते यांचे अवशेष. इलेक्ट्रॉनिक कचरा. आपण वापरून खराब झालेला इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन्स, संगणक व त्याचे भाग असा विविध प्रकारचा कचरा हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये मोडतो. जैववैद्यकीय कचरा. दवाखाने, हॉस्पिटल यामधून निघणारे इंजेक्शन, सलाईन बाटल्या, बँडेजेस, कापूस, औषधे, औषधांच्या बाटल्या, सुया, हातमोजे, नळ्या, मानवी अवयवांचे भाग असा अनेक प्रकारचा कचरा हा जैववैद्यकीय कचऱ्यात मोडतो. शहरी कचरा. घरगुती कचरा, औद्योगिक व व्यापारी उद्योगांद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दुकाने, भाजी मार्केट, मटण मार्केट इत्यादींमधील कॅरी बॅग, काच, धातूचे तुकडे व साली, धागे, रबर, कागद, डबे व इमारतीच्या बांधकामातील टाकाऊ पदार्थ असा अनेक प्रकारचा कचरा शहरी भागात तयार होतो. आण्विक कचरा. अणु विद्युत केंद्र, युरेनियमच्या खाणी, अणु संशोधन केंद्रे, आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणे येथून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ जसे स्ट्रॉन्शियम 90, सिरियम 141, बेरियम 140 व या प्रक्रियेतून बाहेर सोडलेले जड पाणी यांचा समावेश आण्विक कचऱ्यात होतो. खनिज कचरा. विविध खाणीतून निघणारे शिसे, आर्सेनिक, कॅडमियम अशा जड धातूंचे अवशेष हे खनिज कचऱ्यामध्ये मोडतात. अशा स्रोतातून घनकचरा निर्माण होतो. मुलांनो, या सर्व टाकाऊ पदार्थांचे 2 गट तयार करता येतील. ते म्हणजे विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा. विघटनशील कचरा. बायोडिग्रेडेबल वेस्ट. ज्या कचऱ्याचे विघटन हे सूक्ष्म जीवांमार्फत सहज होते अशा कचऱ्याला विघटनशील कचरा असं म्हणतात. उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांची पाने, खोड इत्यादींचा समावेश विघटनशील कचऱ्यात होतो. या प्रकारच्या कचऱ्यात सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे तो कचरा सहज कुजतो. त्यालाच आपण ओला घनकचरा असं म्हणतो. व अशा प्रकारच्या कचऱ्याचे विघटन केले तर आपल्याला चांगल्या प्रकारचे खत व इंधन मिळते आणि पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. अविघटनशील कचरा. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. ज्या कचऱ्याचे सहजपणे विघटन होत नाही त्या कचऱ्याला अविघटनशील कचरा असं म्हणतात. अशा कचऱ्याचे विघटन करण्यासाठी बराच कालावधी लागतो. तसेच विविध प्रकारच्या तंत्रांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, कागद, काचा, प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या, मोडके सामान, खेळणी, खोके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा म्हणतात. कारखान्यातून निघणाऱ्या सुक्या घनकचऱ्यामध्ये विषारी संयुगे, रंग असे घातक पदार्थ असतात. अविघटनशील कचऱ्यामध्ये अनेक प्रकारची मूलद्रव्ये व संयुगे असतात.
हे निसर्गात परत जात नाहीत. अशा पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकत नाही. हे पदार्थ साचतात, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचते. म्हणून अशा कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे आवश्यक असते. मुलांनो, परिसरातील विविध घटकांची म्हणजे टाकाऊ पदार्थांची यादी करा व खालील तक्त्यातील माहिती भरा. त्यातील काही उदाहरणे अशी आहेत. वस्तू, प्लास्टिक बाटली. विघटनशील पदार्थ, नाही. अविघटनशील पदार्थ, होय. पुनर्निर्मिती, शक्य. पुनर्वापर, शक्य. विषारी, आहे. वस्तू, झाडांची खोड. विघटनशील पदार्थ, होय. अविघटनशील पदार्थ, नाही. पुनर्निर्मिती, शक्य. पुनर्वापर, शक्य. विषारी, नाही. वस्तू, लोखंडी खिळा. विघटनशील पदार्थ, नाही. अविघटनशील पदार्थ, होय. पुनर्निर्मिती, शक्य. पुनर्वापर, शक्य. विषारी, नाही. अशा प्रकारे तुम्ही इतर वस्तूंचा तक्ता तुमच्या घरी भरा. घनकचऱ्याचे दुष्परिणाम. ही बाजूची आकृती पहा. यामध्ये सजीवांच्या विविधतेवर घनकचऱ्यांचे होणारे दुष्परिणाम दिले आहेत. त्यांची आपण माहिती घेऊ. कचऱ्याची दुर्गंधी. घनकचरा हा सतत एकाच जागेवर पडून राहिला तर तो सडतो व त्यातून दुर्गंधी येते. घनकचरा स्वतःहून वाहून जात नाही. विषारी वायूची निर्मिती. घनकचऱ्यामधून विविध प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. घनकचरा वाढत गेल्यावर त्याची योग्य विल्हेवाट जर लावली गेली नाही तर सगळीकडे घाण दिसते. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य बिघडते. हवा प्रदूषण. घनकचऱ्यामुळे हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे सजीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. जलप्रदूषण. पावसाद्वारे घनकचरा वाहत जाऊन नदी, नाले, ओढे यामध्ये साठतो व पाणी दूषित होते. माती प्रदूषण. घनकचरा हा एकाच जागेवर जमा झाला तर विविध प्रकारची रसायने मातीत मिसळतात. त्यामुळे मातीचे प्रदूषण होते. रोग प्रसार. घनकचऱ्यामुळे विविध प्रकारचे रोग हवेद्वारे, पाण्याद्वारे पसरत असतात. अशा प्रकारे घनकचऱ्याचे विविध दुष्परिणाम आपणास पाहावयास मिळतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता. मुलांनो, घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय होतात ते तर आपण पाहिले. तर आता आपण या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे ते पाहूयात. 1. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. 2. घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या केले तर त्यातून खताची निर्मिती करता येते. यासाठी विविध प्रकारचे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे अनेक जणांना रोजगार मिळतो. 3. घनकचऱ्याचे व्यवस्थापन शक्य तेथे पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण केले तर नैसर्गिक संसाधनांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. 4. आरोग्याचे संरक्षण. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण. शहरी व औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचा घनकचरा निर्माण होतो व त्यापासून विविध समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही आज गरज बनली आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पादन प्रक्रिया ही जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच या कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणे अशा काही पद्धतींचा अवलंब करायला हवा. म्हणून आता आपण कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण कसे करायचे ते या आकृतीतून समजून घेऊ. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरणाच्या विविध पद्धती दाखवल्या आहेत. शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन. 1. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी
भट्टीद्वारे उच्च तापमान निर्माण करून कचऱ्याचे ज्वलन केले जाते. घातक विषारी तसेच वैद्यकीय कचऱ्यासाठी आवश्यक पद्धत. 2. पायरोलिसिस या कचरा व्यवस्थापन पद्धतीमध्ये उच्च तापमानावर कचऱ्याचे ज्वलन केले जाते व बायोगॅस, जैववायू इत्यादी वायूंची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ बायोगॅस, जैववायू यापासून विद्युत निर्मिती केली जाते. 3. उद्योग व्यापारातून निघणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन भूमी भरणाच्या पद्धतीनुसार करता येते. यात खोलगट जमिनीवर कचरा व मातीचा थर टाकून रोलिंग केले जाते. सर्वात सोपी व कमी खर्चाची पद्धत जमीन सपाट करण्यासाठी कचऱ्याचा वापर. 4. या कचऱ्यापासून चांगल्या दर्जाचे गांडूळ खत तयार करता येते. त्यामुळे कमी खर्चात व नैसर्गिक पद्धतीत शेतीचे उत्पन्न वाढवता येईल. 5. ज्या ठिकाणी सजीवांना या कचऱ्याचा त्रास होणार नाही अशी स्थळे निवडावी व त्यामध्ये कचरा भरून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. 6. हा घनकचरा कंपोस्ट पद्धतीत कुजवून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. कंपोस्ट पद्धतीत पालापाचोळा, उरलेले अन्न, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, शेण यांचा वापर करून पाण्याच्या ओलाव्याने खत निर्मिती केली जाते. अशा प्रकारे कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे. मुलांनो, आता आपण घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे समजून घेऊयात. पुनर्वापर. घनकचऱ्यामध्ये ज्या वस्तू आपण पुन्हा वापरात आणू शकतो अशा वस्तूंचा वापर इतर ठिकाणी योग्य कामासाठी केला पाहिजे. त्यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ रिकाम्या डब्या बाटल्यांचा पुनर्वापर वेगळ्या कामासाठी केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होते. वापर नाकारणे. प्लास्टिक व थर्माकॉल अशा वस्तूंचे विघटन होत नाही. त्यामुळे आपण या वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. चक्रीकरण. टाकाऊ पदार्थांपासून पुनर्चक्रीकरण पद्धतीने प्रक्रिया करून उपयुक्त पदार्थ बनवले पाहिजेत. उदाहरणार्थ कागद, काच. वर्तमानपत्राच्या रद्दीपासून पुन्हा लगदा बनवून परत कागद केला जातो. पुनर्विचार. दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ प्लास्टिकच्या कॅरी बॅग ऐवजी कापडी पिशवी वापरणे. समारंभात कागदी बशा, प्लास्टिकचे पेले वापरण्याऐवजी स्टीलच्या बशा, पेले वापरल्यास कचरा कमी होतो. वापर कमी करणे. साधन संपत्ती वाया जाईल अशा वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. जुन्या वस्तूंचा वापर पुन्हा केला पाहिजे. अनेक जणांनी मिळून एकाच वस्तूचा वापर केला पाहिजे. वापरा व फेका म्हणजेच यूज अँड थ्रो अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. संशोधन. तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील याचे संशोधन करावे. नियमन. जनजागृती. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जे कायदे किंवा नियम घालून दिलेले आहेत ते स्वतः पाळले पाहिजेत व इतर लोकांनाही ते पाळण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. उदाहरणार्थ ओला सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यावर कचरा न फेकणे. अशा प्रकारे ही घन कचऱ्याची 7 तत्वे आपले पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यास मदत करतात. घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली मदत. मुलांनो, काही कृती केल्याने घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपलीही मदत होऊ शकते. त्यापैकी काही कृतींची आपण आता यादी करूयात. 1. घनकचरा व्यवस्थापनामध्ये 3R मंत्राचा म्हणजेच रेड्यूस कचरा कमी करणे, रियूज कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि रिसायकल म्हणजेच कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण यांचा अंगीकार करायला पाहिजे. 2. चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे प्लास्टिकचे आवरण मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर न टाकता ते कचरा कुंडीतच टाकावे. 3. आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशवी, घरगुती जुन्या साड्यांपासून, जुन्या बेडशीट, पडदे यांपासून पिशव्या बनवून वापरल्या पाहिजेत.
4. कागदांच्या दोन्ही बाजूंवर म्हणजेच पाठपोट लिहिले पाहिजे. तसेच ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपर यांचा वापर पुन्हा पुन्हा केला पाहिजे. 5. टिश्यू पेपरचा वापर कमी करून त्याऐवजी हात रुमालाचा वापर जास्त केला पाहिजे. 6. शिसेयुक्त बॅटरी म्हणजेच सेल ऐवजी रिचार्जेबल बॅटरीचा वापर केला पाहिजे. 7. घनकचरा व्यवस्थापनात आपण स्वतः, कुटुंब व समाजातील लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांचे विविध प्रकारे कार्यक्रम राबवून लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. 8. यूज अँड थ्रो म्हणजेच वापरा आणि फेका अशा वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. उदाहरणार्थ शीतपेयांचे कॅन्स, बॉटल, पेन, द्रोण, थर्माकोल डिश ग्लास इत्यादी वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. अशा प्रकारे घनकचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर वरील मंत्राचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की घनकचऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचे प्रमाण अमेरिका या देशात सर्वात जास्त आहे. तसेच जपानमध्ये केळीच्या सालापासून कापडाचे धागे, कागद, इतर काही उपयोगी वस्तू बनवण्याचे प्रकल्प विकसित केले आहेत. बरं, मला सांगा की तुमच्या गावात किंवा शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कोणकोणत्या प्रक्रिया राबवल्या जातात? सर, आमच्या गावात शाळेतील विद्यार्थी मिळून स्वच्छता करण्यासाठी एकत्र येतात व महिन्यातून एकदा गाव स्वच्छ करतात. तसेच घरात रोज ओला व सुका कचरा वेगळा करतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी कंपोस्ट खत किंवा गांडूळ खतांच्या निर्मितीचे प्रकल्प राबवले जात आहेत. तसेच 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त व संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचे महत्त्व लोकांना समजावे म्हणून विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. छान. अशाच प्रकारे आपण घनकचरा व्यवस्थापनात आपला हातभार लावून देशाच्या विकास कार्यात मदत केली पाहिजे, कारण हे आपले कर्तव्यच आहे. कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी. मुलांनो, आता आपण या घनकचऱ्याच्या विघटनाला किती कालावधी लागतो ते या तक्त्यातून समजून घेऊयात. आपल्या आजूबाजूला घनकचरा साचून राहिला तर त्याचा मानवी जीवनावर व पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो. या घनकचऱ्याचे विघटन जितके लवकर होईल तितके पर्यावरण व मानवी जीवन सुस्थितीत राहील. हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये पदार्थ विघटनाला लागणारा कालावधी दाखवलेला आहे. पदार्थ: केळ्याची साल. निसर्गतः विघटनासाठी लागणारा वेळ 3 ते 4 आठवडे. कागदी पिशवी 1 महिना. कपड्यांच्या चिंध्या 5 महिने. लोकरी पायमोजे 1 वर्ष. लाकूड 10 ते 15 वर्षे. चामडी बूट 40 ते 50 वर्ष. जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष. ॲल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष. विशिष्ट प्लास्टिक पिशवी 10 लाख वर्ष. थर्माकोल म्हणजेच स्टायरोफॉर्म अनंत काळ. मुलांनो, या तक्त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की काही पदार्थ हे कित्येक वर्ष विघटित होत नाहीत. त्यामुळे तुम्हीच कल्पना करा की पर्यावरणावर त्याचा किती वाईट परिणाम होत असेल. पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मग सांगा बरं, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करू. तसेच थर्माकोलच्या वस्तू वापरणे बंद करू. वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्लास्टिकचे पेले किंवा थर्माकोलच्या प्लेट न वापरता स्टीलच्या बशा, पेले वापरू. खूपच छान. याबरोबरच आपल्या घरातील कचऱ्याचे, आजूबाजूच्या कचऱ्याचे योग्य विघटन होण्यासाठी आपण आणखी एक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत कचरा कशा पद्धतीने साठवावा हे दाखवले आहे. यामध्ये अ मध्ये दाखवल्याप्रमाणे ओला व सुका कचरा आपण वेगळा केला पाहिजे, कारण त्यामुळे ओल्या कचऱ्याचे विघटन लवकर होईल आणि सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येईल. तसेच आकृती ब मध्ये पहा. यात 4 डबे दाखवले आहेत. प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा घनकचरा साठवता येतो.
त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे जाते. आपण सुद्धा आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे, म्हणजे वर्गीकरण झालेल्या कचऱ्याचा वेगवेगळा उपयोग करता येईल. उदाहरणार्थ, ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येईल, कागद रद्दीवाल्याला देता येतील, काचेच्या बाटल्या, पत्र्याचे डबे, प्लास्टिकच्या जुन्या वस्तू हे भंगारवाल्याला देता येईल. त्यामुळे त्यांचा योग्य तो पुनर्वापर केला जाईल. मुलांनो, प्राचीन काळापासून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष लक्ष दिले गेले आहे. ग्रीसमध्ये तर इसवी सन पूर्व 320 मध्ये अथेन्स नगरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा केला होता व रस्त्यामध्ये कचरा फेकणे हा गुन्हा समजला जात होता. आपत्ती व्यवस्थापन. मुलांनो, पर्यावरणावर आपत्तीचेही खूप भीषण परिणाम होतात. तर अशा वेळेस आपत्ती व्यवस्थापन कसे करावे हे आता आपण समजून घेऊ. आपत्ती म्हणजे संकट. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. आपत्तीचे नैसर्गिक व मानवनिर्मित असे 2 प्रकार आहेत. हे आपण या पूर्वीच्या अभ्यासक्रमात शिकलो आहोत. तर मग सांगा, तुमच्या सभोवताली कोणकोणत्या आपत्ती ओढवलेल्या तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या आहेत? सर, दुष्काळ, सुनामी, भूकंप, मोठा अपघात, पूर अशा आपत्ती आम्ही टीव्हीवर पाहिल्यात. बरं, मग या आपत्तींचे सभोवतालच्या परिस्थितीवर कोणते परिणाम झाले होते? सर, दुष्काळ पडलेल्या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, अन्न मिळत नव्हते, तसेच जनावरांना चारा किंवा पाणीही मिळत नव्हते. तर जेव्हा मुसळधार पाऊस झाला तेव्हा रस्ते बंद झाले होते. रस्त्यांवर, घरात पाणी साचल्यामुळे गावात फिरता येत नव्हते. बाजार बंद होते, दुकाने बंद होती, घरांची पडझड झाली होती, झाडे उन्मळून पडली होती. पुरामुळे गुरे, माणसे, घरे वाहून गेली होती. बरोबर. या नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम तर होतोच, शिवाय पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते. मग अशा या आपत्तींपासून बचाव करण्यासाठी किंवा हानी कमी होण्यासाठी कसे नियोजन करावे? घनकचरा साठलेला असेल किंवा रस्त्यावर पडलेला असेल तर मुसळधार पावसामुळे घनकचरा नदी, नाले यामध्ये तुंबतो. त्यामुळे घनकचरा साठू देऊ नये. तसेच दुष्काळी परिस्थितीत अन्न साठवून ठेवावे. पाण्याचा साठाही जपून वापरावा. भूकंपासारख्या आपत्तीमध्ये वाचण्यासाठी घरे पक्की असावीत. तसेच घरामध्ये प्रथमोपचार पेटीही असावी. छान, अगदी बरोबर. आपल्या सभोवताली महापूर येणे, वीज पडणे, भूकंप, वणवा पेटणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती घडत असतात. तर आग लागणे, अपघात होणे, बॉम्बस्फोट सारख्या घटना घडणे, यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी, दंगली, तसेच कारखान्यातील विषारी वायूंमुळे घडणाऱ्या घटना अशा मानवनिर्मित आपत्तीही येत असतात. या घटनांमध्ये केवळ आर्थिक हानीच होते असे नाही, तर मोठ्या प्रमाणात जीवित हानीही होते. अशा नुकसानकारक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे आपण या बाबतीत नेहमी जागरूक असायला पाहिजे. आता मला सांगा, विविध प्रकारच्या आपत्ती ओढवल्यावर होणारी जीवित हानी नेमकी कोणत्या प्रकारची असते? आगीमुळे होणारे मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे, तसेच महापूर, सुनामी, वादळ अशा घटनांमध्ये होणारे मृत्यू, भूकंप, भूस्खलन अशा वेळी माती, विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून लोक मरण पावतात. त्याचप्रमाणे आग, पूर व दुष्काळामध्ये माणसाप्रमाणेच पशु पक्षीही मरण पावतात. अशा प्रकारे मनुष्य, प्राणी, पक्षी या सर्वांची आपत्तीत होणारी हानी म्हणजेच जीवित हानी होय. अगदी बरोबर. या सर्व आपत्तींमध्ये जीवित हानी होते. या सर्व जीवित हानीचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर मदत न मिळाल्यामुळे हे घडून येते. म्हणून आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे खूप जरुरी असते. अचानक उद्भवलेल्या आपत्तीमध्ये वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करणे
म्हणजे प्रथमोपचार. त्यामुळे आपल्याला प्रथमोपचाराची माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार. मुलांनो, आता आपण आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसे द्यावेत हे समजून घेऊ. जखमी झालेल्या आपदग्रस्तांवर प्राथमिक स्वरूपात जे उपचार केले जातात त्यालाच प्रथमोपचार असं म्हणतात. प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश म्हणजे प्राणहानी टाळणे, प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून काळजी घेणे, तसेच प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे हा असतो. म्हणून प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या असतात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आपण प्रथमोपचाराची मूलतत्वे समजून घेऊ. प्रथमोपचाराची मूलतत्वे: सुचेतनता आणि पुनरुज्जीवन, लाईफ अँड रिससिटेशन, श्वसन मार्ग. आपदग्रस्तांना श्वास घ्यायला जर अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा रुग्णांच्या हनुवटीला वर उचलावे, कारण त्यामुळे श्वसन नलिका खोली राहते व आपदग्रस्तांना श्वास घेण्यास सहजता होते. श्वासोच्छवास: जर श्वासोच्छवास बंद झाला तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपदग्रस्तांना तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. रक्ताभिसरण: जर आपदग्रस्त व्यक्ती बेशुद्ध पडली असेल तर त्या व्यक्तीला 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यानंतर हाताच्या 2 तळव्यांनी त्या व्यक्तीच्या हृदयावर जोराचा दाब देऊन सोडून द्यावे. ही प्रक्रिया जवळपास 15 वेळेस करावी. त्यामुळे त्या व्यक्तीची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. या प्रक्रियेलाच CPR असं म्हणतात. CPR म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. अपघातानंतरचे प्रथमोपचार. आता आपण अपघात घडल्यानंतर प्राथमिक उपचार म्हणजेच प्रथमोपचार काय द्यायला पाहिजेत हे पाहूयात. रक्तस्राव: जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली व त्यातून रक्तस्राव होत असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे ठेवावा. त्यामुळे रक्तस्राव थांबेल. तसेच रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरांपेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावी. अस्थिभंग व मणक्यावर आघात: जर एखाद्या व्यक्तीचे हाड मोडले असेल तर सर्वप्रथम मोडलेला भाग हा अचल म्हणजेच हलला नाही पाहिजे, अशा स्थिर अवस्थेत ठेवावा. त्यासाठी काही फळ्या उपलब्ध असतील तर त्या मोडलेल्या भागावर बांधून घ्याव्यात. पाठीवर किंवा मणक्यावर जर आघात झाला असेल तर अशा आपदग्रस्त व्यक्तीला कठीण जागेवर झोपवावे. पोळणे भाजणे: जर आपदग्रस्त व्यक्तींना आगीने होरपळले असेल तर त्या व्यक्तीच्या होरपळलेल्या किंवा भाजलेल्या भागाला 10 मिनिटे थंड पाण्याच्या धारेखाली धरावे. त्यामुळे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आगीमुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता थोडी कमी होते. सर्वसामान्यपणे लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुकामार अशी परिस्थिती सर्वांवर कधीतरी ओढावत असते. तेव्हा अशा परिस्थितीत RICE ची उपाययोजना करावी. त्याविषयीची माहिती आपण आता घेऊया. रेस्ट: ज्या व्यक्तीला अपघात झाला असेल त्या व्यक्तीला आरामदायक अवस्थेत बसवावे. आईस: आपदग्रस्त व्यक्तीला ज्या जागेवर मार लागला असेल त्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे किंवा बर्फाची पिशवी लावावी. कॉम्प्रेशन: बर्फाचे पोटीस किंवा बर्फाची पिशवी थोडा वेळ ठेवल्यानंतर त्या जागेवर हळुवारपणे मसाज करावा. एलिव्हेट: ज्या भागाला मार लागला असेल तो भाग थोड्या उंचावर ठेवावा. अशा प्रकारे आपण RICE ची योजना वापरली तर बऱ्याच प्रमाणात आपदग्रस्त व्यक्तींचा त्रास कमी होतो. रुग्णाचे आपदग्रस्ताचे वहन कसे करावे? रुग्ण किंवा आपदग्रस्त व्यक्तींना एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी काही ठराविक नियम पाळावे लागतात. त्याविषयी आता आपण माहिती जाणून घेऊया. पाळणा पद्धत: हे चित्र पहा. कमी वजनाचे रुग्ण असतील तर ही पद्धत वापरावी. पाठुंगळीला मारणे: रुग्ण जर शुद्धीवर असेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे रुग्णांना पाठीवर लटकवून त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवावे. मानवी कुबडी पद्धत: एका पायाला मार लागला असेल किंवा जखम झाली असेल तर दुसऱ्या पायावर कमी भार देऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला हलवावे. खेचून नेणे किंवा उचलून नेणे:
बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाला दुसऱ्या जागी हलवण्यासाठी ही पद्धत वापरावी. 4 हातांची बैठक. रुग्णांच्या कमरेखालील अवयवांना आधारांची खूप गरज असते, तेव्हा या चित्रात दाखवल्याप्रमाणे रुग्णाला दुसऱ्या जागी घेऊन जावे. 2 हातांची बैठक. जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात, अशा व्यक्तीसाठी ही पद्धत खूप उपयोगी पडते. स्ट्रेचर. आपत्ती काळात घाई गडबडीत स्ट्रेचर उपलब्ध होईल असे नाही. त्यावेळेस बांबू, दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे. अशा प्रकारे वरील माहितीचा उपयोग करून आपण रुग्णांचा त्रास कमी करू शकतो. आपत्ती काळातील इतर साधने. महापुरामध्ये पाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा तसेच हवा भरलेली टायरची ट्यूब वापरणे फायद्याचे ठरते. तसेच अग्निशामक यंत्र कुठेही नेता येईल असे असावे. आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वापरतात. मुलांनो, या सर्व माहितीवरून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे संघटनात्मक कृती व समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया होय. या क्रियेत पुढील बाबींचा समावेश होतो. 1. आपत्तीमध्ये होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे. 2. धारणा क्षमता बांधणी करणे म्हणजे आपदग्रस्त व्यक्तींना मानसिक आधार देणे. 3. आपत्तीचे निवारण करणे किंवा आपत्तीमधील धोक्याचे स्वरूप व व्याप्ती कमी करणे. 4. आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्व तयारी करावी. उदाहरणार्थ, पावसाळा लागण्या अगोदर आपण येणाऱ्या संकटांची पूर्व तयारी केली पाहिजे. 5. आपत्ती काळात आपण तात्काळ कृती केली पाहिजे. 6. आपत्तीने झालेल्या हानीचा व तीव्रतेचा अंदाज घ्यायला पाहिजे. 7. तसेच आपत्तीतून सुटका करून मदत केली पाहिजे. 8. पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे खूप जरुरी असते. अशा प्रकारे आपण या पाठांमध्ये पर्यावरणाचे व्यवस्थापन कसे करावे तसेच पर्यावरणाच्या हवामान, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन या विविध घटकांची आपण माहिती अभ्यासली आहे.